जनकपूर राज्यामध्ये राजा कुंवर प्रतापचं राज्य होतं. राजा खूप जास्त दयाळू आणि कृपाळू होता. प्रजा राजापासून खूप प्रसन्न होती. परंतु राजाला एक आजार लागलेला होता, झोप न येण्याचा, ज्यामुळे राजा खूप परेशान राहायचा. आणि नगर दूर दूरून जादूगर येऊन राजाला झोप देण्यासाठी प्रयास करायचे. राजाने इनामच्या रूपामध्ये आपलं अर्ध राज्य आणि आपल्या मुलीशी लग्न करण्याची घोषणा केली होती. जादूगर सेपली दूर राज्याचा मशहूर जादूगर राजाच्या दरबारमध्ये येतो. महाराज, मी एका क्षणामध्ये तुम्हाला ढगावरती झोपवतो, पण मला जर झोप नाही आली, नंतर तू या राज्याच्या जवळपास पण नाही दिसणार, नाहीतर तुला कारागृहात टाकल्या जाईल. जादूगरचं हसणं बंद होऊन जातं आणि तो राजाला झोप देण्यासाठी आपल्या झोल्यामधून एक चेननं बनलेला एक हिरा बाहेर काढतो. ओम ह्रीम क्रीम क्रीम ओभट स्वाहा. ओम ह्रीम क्रीम नींद आजा जल्दी स्वाहा. जादूगर प्रयत्न करत असतो, परंतु राजाला झोपच येत नाही. हारून तो जादूगर क्षमा मागतो आणि राजा सिपाहीयांना बोलून जादूगरला बाहेर काढून टाकतो. या जादूगरला बाहेरचा रस्ता दाखवा. आला मोठा महाराजांना झोपवणारा, चल पळ. त्याच राज्यामध्ये कामाच्या तलाशमध्ये महेश नावाचा एक परदेशी येतो, ज्याला कामची खोज असते. महेश रस्त्यावरून जातच होता की तेव्हा तो बघतो की महाराजचे काही सिपाही घोषणा करत आहेत. ऐका, लक्ष देऊन ऐका. महाराजांनी उद्या खतऱ्याच्या खेळाचं आयोजन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये एका जंगली सिंहासोबत मुकाबला असेल. जो कोणी सिंहाला वापस पिंजऱ्यामध्ये बंद करल, महाराजांकडून 5,000 मुद्रा आणि महलामध्ये सेनापतीच्या पदावरती त्याला नियुक्त केलं जाईल. ऐका. महेशला एक विचार येतो, कारण महेशकडे एक सोन्याचा तकिया होता, जो त्याला त्याच्या आजोबांनी दिलं होतं. असा तकिया जो कुणालाही एका गाढ झोपेत टाकू शकतो. दुसऱ्या दिवशी महेश राजमहलसाठी निघून जातो. ऐका भाऊ, मला या खेळामध्ये भाग घ्यायचा आहे. काय तुला या खतरनाक खेळामध्ये हिस्सा घ्यायचा आहे? तू बघितलं नाही, मोठे मोठे पैलवान पळून जात आहेत. तू कुठं त्या सिंहाचा सामना करू शकशील? भाऊ, तुम्ही मला जाऊ द्या, ताकदच सगळी नसते. ठीक आहे. आणि बघताच बघता एक एक करून सगळे पहलवान घाबरून पळून जातात. मोठे पहलवान पण मैदानमध्ये जाऊन वाघाच्या समोर 2 मिनिट पण नाही टिकले. सगळे एकदम घाबरून पळून गेले. आहे का कोणी अजून जो कोणी या सिंहाला वापस परत पिंजऱ्यामध्ये टाकू शकेल? हो महाराज, मी आहे. मी एकदा प्रयत्न करू इच्छित आहे. महेशची नजर जवळ बसलेल्या राजाच्या सुंदर मुलीवर पडली. राजकुमारी पण महेशला बघून हसायला लागते. जे काम एवढे मोठे पैलवान नाही करू शकले, ते तू करशील? हो महाराज, माझ्याकडे एवढी ताकद तर नाहीये जेवढी त्या पैलवानकडे आहे, पण मला पण माझी योग्यता दाखवायची आहे. हे बघ तरुणा, ह्या खेळामध्ये खूप जास्त खतरा आहे. आत्ता पण मौका आहे, वापस चालले जा. हो महाराज, मला स्वतःवरती खूप जास्त विश्वास आहे. जाऊ द्या ह्या तरुणाला मैदानामध्ये. महेश मैदानमध्ये उतरतो आणि वाघाला पण पिंजऱ्यामधून बाहेर काढलेलं जातं. वाघ महेशकडे लपकून जातो. राजाला वाटतं की आता ईश्वरच ह्याची रक्षा करू शकतात, पण होतंय काहीतरी वेगळंच. महेश आपल्या पिशवीमधून जादूचा तो तकिया काढतो आणि एक मंत्र वाचतो. दाखव आपली ताकद, झोपव याला आत्ताची आत्ता. वाघाची रफ्तार कमी होऊन जाते आणि येता येता वाघ जसंच खाली पडतो, महेश त्याच्या डोक्याच्या खाली जादुई सोन्याचा तकिया लावतो आणि झोपणाऱ्या त्याच वाघाला महेश ओढून पिंजऱ्यामध्ये बंद करून टाकतो. राजा हे बघून हैराण होऊन जातो.
हे काय केलंस तू याच्यासोबत? काय तू सिंहाला मारून टाकलंस जो असा निश्चिंत झोपलाय? तू तर याला हात पण नाही लावलास. काय केलंस तू? कसं काय करू शकलास? महाराज, मी याच्यासोबत काहीच नाही केलं. मी याला मारलं नाही, बस काही वेळासाठी हा झोपलाय. जेव्हा याची झोप पूर्ण होईल तेव्हा आपोआप उठेल. आता ही झोप पूर्ण झाल्यावरच उठेल. काय? तू याला झोपवलंस? कसं झोपवलंस? कसं काय करू शकलास तू हे? मला भरोसा नाहीये. तू असं करू शकतोस? तर सांग, कसं करतोस? काय तू मला पण झोपवू शकतोस? हो महाराज, यालाच नाही, मी कोणाला पण झोपवू शकतो. माणूस असो या जनावर, कोणीही माझ्यापासून वाचू नाही शकत. मी नाही मानत. जर असं आहे तर चल माझ्या कक्षाकडं आणि दाखव तुझ्या मंत्राची सच्चाई मला झोपून. ठीक आहे महाराज, चला. तर चला माझ्या शयन कक्षाकडे आणि मला झोपून दाखवा. जर तू मला झोपवलंस तर तेव्हा मी माझं अर्ध राज्य आणि माझ्या मुलीसोबत लग्न करून देईल तुझं. महेश महाराज बरोबर त्यांच्या खोलीमध्ये जातं. महाराज झोपतात आणि बोलतात, दाखव तुझ्या मंत्राची ताकद. पण लक्षात ठेव, जर असं नाही झालं तू कारावासामध्ये जाशील. महेश जादुई सोन्याचा तकिया काढून मंत्र वाचायला लागतं. दाखव आपली ताकद आणि झोपव महाराजांना आत्ताच्या आत्ता. राजा ताबडतोब गाढ झोपेत झोपतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा राजा झोपेतून उठतो तर खूप खुश होतो आणि महेशला बोलून त्याच्या नावी आपला अर्ध राज्य करून देतो आणि त्याचबरोबर आपल्या मुलीबरोबर त्याचं लग्न पण लावून देतो. सगळेजण खुश होते आता राज्यामध्ये. पण ही गोष्ट मंत्रीला अजिबात नाही आवडली. आता तो महेश आणि राजाकडून द्वेष करून षडयंत्र रचायला लागतो, ज्याच्यासाठी तो आपल्या जुन्या मित्र शांताराम वैद्याला जाऊन भेटतो, जो आपल्या जडीबुटीने लोकांचे चेहरे बदलण्यामध्ये माहिर होता. मित्रा, कसा आहेस तू? खूप दिवसानंतर भेटलो आहे तुला. मित्रा, मी तसाच आहे जसा पहिले होतो. तू सांग, आज कशी आठवण आली? मला राजा कुंवर प्रतापची हुबेहू चेहरा पाहिजे. होऊन जाईल, पण मला काय भेटेल? एक गाव आणि महलामध्ये एक मंत्रीचं पद. ठीक आहे, मी अशा अशा कुंवर प्रतापचा चेहरा देईल की कुंवर प्रताप स्वतःच ओळखू नाही शकणार. काही वेळानंतर मंत्री राजाचा भेस बदलून महलमध्ये येतो आणि दरबारमध्ये 2 राजा बघून सगळेजण चकित होऊन जातात. कोण आहेस तू? मी राजा कुंवर प्रताप. तू माझं रूप घेऊन माझ्या दरबारामध्ये माझ्या सिंहासनावर बसायचा जो अपमान केला आहे त्याचा दंड पण तेवढाच कठोर असेल. मावळ्यांनो, बंदी करा या बहिरुपयाला. मावळ्यांनो, बंदी करा या बहिरुपयाला, जो माझ्या समोर राहून मला बहिरुपया बोलवत आहे. सगळेजण दरबारमध्ये चकित होऊन बघायला लागतात की कोण खरा राजा आहे आणि कोण नकली. तेव्हा महेश येऊन जातो. बेटा महेश, बघ, हा बहिरुपया स्वतःला राजा कुंवर प्रताप सांगत आहे. बेटा, याच्या गोष्टीवर भरोसा नको ठेवू. मी ह्या राज्याचा राजा कुंवर प्रताप आहे. महेश पण दोघांना बघून चकित होऊन जातो. महेशला तेव्हा आपल्या जादुई तकियेचा विचार येतो आणि तो आपल्या जादुई तकियेला घेऊन येतो आणि आदेश देतो, दाखव आपली ताकद आणि झोपव नकली राजाला आत्ताच्या आत्ता. आणि मंत्री बनलेला राजा झोपून जातो आणि महेश सिपाहींना आदेश देतो, बंदी बनवा या बहिरुपयाला आणि टाका कारागृहामध्ये. परत एकदा तू आपल्या बुद्धीने आणि जादुई तकियेच्या साथीने मला आणि आपल्या राज्याला वाचवलंस. परंतु आता पण मंत्री कारागारमध्ये बसून राजा कुंवर प्रतापच्या राज्याला हडपण्यासाठी काहीतरी विचार करत असतो आणि तेव्हा तो कारागारच्या बाहेर उभे राहिलेल्या सिपाहीला आपल्या बोलण्यामध्ये फसवण्याची चाल चालतो. ऐक, तू जर मला ह्या कारागृहामधून काढलंस तर मी तुला 10,000 सोन्याच्या मुद्रा, मी माझ्या मित्र आणि राजाचा सगळ्यात मोठा शत्रू सोमोतच्या इथं प्रधान सेनापतीच्या पदावरती नियुक्त करेल. जर मी पकडला गेलो तर राजा मला पण दंड देतील आणि नंतर मी तुझ्यासारखा कारागृहामध्ये बंदी राहील. तर तू पण माझ्यासोबत चालला चल आता.
सिपाही मंत्रीच्या लालचमध्ये येऊन कारावासचा ताला उघडतो आणि सोमवतला जाऊन भेटून जातो. खूप चांगलं केलंस मंत्री, जे तुम्ही त्या क्रूर प्रतापला सोडून इथं आलात. आता आपण त्याच्यावर आक्रमण करून त्याचं राज्य हडप करूयात. राजाला जेव्हा कळतं की मंत्री कारावासच्या बाहेर पळून त्याच्या शत्रू सोमवतला जाऊन भेटला आहे आणि त्याच्या राज्यावर आक्रमण करण्याच्या इच्छुक आहे, तर राजा चिंतामध्ये पडतो आणि आपल्या कक्षमध्ये महेशला बोलवतो. बेटा, मला ह्या राज्याची काळजी होत आहे की माहीत नाही आता काय होईल. सगळं ठीक होईल महाराज, तुम्ही चिंता नका करू. आता मंत्री सोमवत बरोबर मिळून कुंवर प्रतापच्या राज्याला हडपण्याची योजना बनवायला लागतात. काही पण करायच्या आधी आपल्याला महेशचं काही करावं लागल. जोपर्यंत तो कुंवर प्रताप सोबत आहे तोपर्यंत आपण जिंकू नाही शकत. त्याची बुद्धी आणि करामती तकिया. तकिया? कसला तकिया मंत्री? जादुई तकिया, ज्याच्यामुळे तो प्रत्येक वेळेस राजाला आणि प्रजेला वाचवतो. सगळ्यात पहिले आपल्याला त्या तकियाला चोरी करावं लागेल, ज्याची योजना आहे माझ्याकडे. मंत्री रात्रीच्या वेळेस महेशच्या महलमध्ये चोरी करण्यासाठी एक चोरला पाठवतो. चोर जेव्हा बघतो की महेश झोपलेला आहे, तर तो हळूच लाल पिशवीमध्ये ठेवलेल्या तकियेला काढून पळून जातो आणि तो तकिया घेऊन मंत्रीला जाऊन देतो. आत्ता बघतो कोण वाचवतो कुंवर प्रतापला. दुसऱ्या क्षणी सोमवत आणि मंत्री मिळून जनकपूरवर आक्रमण करून देतात. राजा कुंवर प्रताप आणि महेश सेनाला बघून चिंतित होऊन जातात. आत्ता काय करायचं महेश? जादू तकिया तर आपल्याकडे नाहीये. हिम्मत ठेवा महाराज, सगळं ठीक होईल. तेव्हा मंत्री कुंवर प्रतापच्या सेनेला बघून हसत हसत जादुई तकिया काढतो आणि तकियाला आदेश देतो, झोपून जाऊ सगळे. पण असं काही नाही होत आणि महेशची नजर आपल्या जादुई तकियेवर पडते आणि महेश आपल्या तकियेला आदेश देतो, दाखव आपली ताकद, झोपव त्याला हातोहात. आणि बघताच बघता पूर्ण सेना झोपून जाते आणि महेश सर्वांना बंदी बनवतो. वाह वाह, परत तू आपल्या धैर्याने आणि सामर्थ्याने या राज्याला वाचवलंस. तुला आपला जावाई बनून मी सगळ्यात महान कार्य केलं आहे. आणि परत एकदा शातीर मंत्रीची हार होऊन जाते आणि बुद्धिमान महेशची जीत. अशाच प्रकारे आता राजाला झोपेची आणि आपल्या राज्याची काहीच काळजी नाही राहिली, कारण त्याला महेश सारखा बुद्धिमान दामाद भेटलेला होता. आता राजाची जेव्हा पण इच्छा व्हायची तो मन भरून झोपून जायचा.